ही बघा कोल्हापुरी भडंग किती मस्त आणि किती टेस्टी दिसते. तर ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ही रेसिपी कुठे स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी ते कुरमुरे घेतलेले आहेत. तर हे कुरमुरे नरम असतील तर आपल्याला हे भाजून घ्यायचे. तर मी कुरमुरे चांगले भाजून घेते आणि त्यांना चांगले कुरकुरीत करून घेते, चांगले क्रिस्पी करून घेते. ते कुरमुरे हे चांगले क्रिस्पी झालेले आहेत, चांगले कुरकुरीत झालेले आहेत. तर चला आता भडंग बनवूया ह्याचा. इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तर त्या तेलामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे चांगले क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. त्यानंतर हेच क्रिस्पी शेंगदाणे आपल्याला चिरमुऱ्यामध्ये ओतायचे आहेत. आता तेलामध्ये आपण लसूण घालायचे आहेत आणि ते पण चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. आता त्यामध्ये मी कढीपत्ता घालते. त्या कढीपत्त्याला पण चांगलं क्रिस्पी करून घेते. हे पहा, लसूण आणि कढीपत्ता आणि क्रिस्पी झालेले आहेत. तर ते पण आपल्याला त्यातून काढायचे आहेत तेलातनं. चिरमुऱ्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आता कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे जे चिरमुऱ्यामध्ये टाकलेले आहेत ते चांगले एकजीव करून घेऊया. आता एका वाटीमध्ये जिरे आणि मोहरी एकत्र करते, कारण आपल्याला नंतर फोडणी द्यायची आहे म्हणून. इथे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे. तोही चांगला झणझणीत. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही तिखट घेऊ शकता. मी जरा जास्त थोडंसं तिखट घेते, कारण तिखट खायला, भडंग म्हटलं तर तिखट खायला आवडतं म्हणून. त्यानंतर ह्यामध्ये काश्मीरी मसाला टाकायचा आहे. तोही कलरसाठी टाकायचा आहे, जेणेकरून लाल कलर येतो त्याच्यावर. त्या सगळ्यांना एकजीव करायचं आहे. त्यामुळेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते पण एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आता चांगल्या तापलेल्या तेलामध्ये जिरे मोहरी टाकायची आहेत आणि ती जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आता त्या तापलेल्या कढईला खाली उतरवायचं आहे, कारण आपल्याला त्यामध्ये जे मसाले आपण केलेले आहेत ते आपल्याला मसाले सगळे त्यामध्ये टाकायचे आहेत. तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं. आपला जो मसाला आहे तो जळणार नाही ह्याची मात्र काळजी घ्यावी. आता ही सगळी फोडणी ह्या कुरमुऱ्यामध्ये टाकायची आहे आणि एका चमच्याने हलवायचं आहे. हात लवकर हलवायचा नाहीये, कारण नाहीतर भाजेल आपल्याला. आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता मी हाताने चांगलं एकजीव करून घेते. बघा, कलर पण आपल्या चिरमुऱ्यांचा बदललेला आहे आणि खूपच छान असा कलर आलेला आहे. भडंग खायला खूप छान लागते. तुम्हाला जेवढी तिखट हवी तेवढी तुम्ही तिखट बनवू शकता. भडंग खूप छान लागते. एकदम फ्रेश अशी भडंग तुम्ही कधीही करून खाऊ शकता. सोपी अशी रेसिपी आहे. बघा, आपला भडंग जो आहे तो तयार झालेला आहे. आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब निश्चित करा. अजून आवडली तर शेअर पण करा. धन्यवाद माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी. खूप इझी अशी रेसिपी आहे. तुम्हीही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.